रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करत असतो. त्यात कधी रस्सा भाजी असते तर कधी सुकी भाजी असते. पण कधीतरी काय होतं माहिती आहे का, कधीतरी वेगळं असं काहीतरी खावंसं वाटतं. पण ते सोपं पण असावं आणि अगदी घरच्या साहित्यातच तयार झालेलं असावं. आता त्यातलीच एक रेसिपी म्हणजे ही वांग्याची आणि ओल्या वाटाण्याची ही रस्सा भाजी. ही चवीला इतकी भन्नाट लागते का नाही, अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली आणि नंतर शेवटी जर भाताबरोबर खाल्ली, आहाहा! एक नंबर चवीची अशी ही रस्सा भाजी तयार होते. आणि अगदी घरच्या साहित्यातच असते, त्यामुळं काय जास्त वेळही लागत नाही. रोजच्याच साहित्यातलं पण अगदी जरासं वेगळं असं काहीतरी खावंसं वाटत असेल तर नक्की एकदा ही भाजी तयार करून बघा. आता ह्याच्यासाठी मी काय केलं आहे बघा, इथं ही काटेदार वांगी आहेत. आता ही काटेदार वांगी का घ्यायची, तर ही काटेदार वांगी असतात का नाही, ही चवीला एक नंबर असतात. म्हणून अशा प्रकारचीच वांगी घ्यायची. आणि बघा इथं मी 3 वांगी घेतलेले आहेत. आता ह्या वांग्याच्या अशा प्रकारच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर हा इथं मी ओला वाटाणा घेतलेला आहे आणि एक मोठं असं टमाटर घेतलेलं आहे, तेही बारीक चिरून घेतलेलं आहे. एक मोठा कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे वाटण केलेलं आहे. आता ह्या वाटणात आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं हे वाटण केलेलं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे. ती कढई तापली की त्यात तेल घालायचं आहे आणि नंतर ते तेल जरासं तापलं की नंतर मग मोहरी टाकायची आहे. ती मोहरी त्या तेलात चांगली तडतडली की मग याच्यात आपण चिरून ठेवलेला कांदा घालायचा आहे. तो कांदाही ह्याच्यात चांगला परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा परतताना मात्र हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता इथं हा कांदा एवढूसाच भाजायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जो टमाटर चिरलेला होता तोही त्यात घालायचा आहे. आता टमाटर आणि कांदा हे दोन्ही एकत्र चांगलं शिजलं जातं किंवा भाजलं जातं. आता हे भाजल्यानंतर मग त्यात आपण जो वाटण करून ठेवलेलं होतं ते वाटण ह्याच्यात घालायचं आहे. आता हे वाटण घातल्यानंतर ह्यात थोडीशी जिरे पावडर घालायची, धने पावडर घालायची, थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपली घरगुती चटणी घालायची. आता इथं मी 2 चमचे घरगुती आपली चटणी घातलेली आहे. हेही सगळं त्यात मिक्स करायचं आणि नंतर गॅस हा मंद करायचा. मंद गॅसवर हे चांगलं तेल सुटेपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचं. आता इथं आपलं तेल सुटत आलेलं आहे ह्या मसाल्याला. आता हे तेल सुटलं की मग आपण ह्यात वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि नंतर मग हा ओला वाटाणाही घालायचा आहे. आता हे दोन्ही घातल्यानंतर आता ह्या मसाल्यातच हे वांग आणि वाटाणा हा चांगला भाजून घ्यायचा आहे. आता ह्या मसाल्यात भाजल्यामुळं ह्या मसाल्याची थोडीशी चव त्या वांग्यात आणि वाटाण्यात मिक्स होते आणि हे वांगं आणि वाटाणा चांगला चवीला लागतो. आणि नंतर मग हे भाजून झालं की मग ह्यात गरमच पाणी घालायचं आहे. आता हे गरम पाणी घातल्यानंतर मात्र गॅस हा मोठा ठेवायचा आहे, कारण ह्याला उकळी लवकर आली पाहिजे. पाणी घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या चवीनुसार ह्याच्यात मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे. गॅस हा मोठा ठेवूनच याला उकळी आणून द्यायची आहे आणि नंतर उकळी आली की मग गॅस मंद करायचा आहे आणि अर्धवट झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता 5 ते 7 मिनटानंतर गॅस बंद करायचा. आता इथं आपली वांगे आणि वाटाण्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं आपली रस्सा भाजी तयार आहे. तर मस्त असं भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर मस्त असा ह्याचा ताव मारायचा. 5 ते 7 मिनटात अगदी ही व्यवस्थित अशी ही रस्सा भाजी शिजलेली असते. तर इथं तुम्ही बघू शकताय, वांगंही अगदी गिरगिरीत शिजलेलं नाही आहे आणि वाटाणाही अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तर इथं हा आपली वाटाणा आणि वांग्याची रस्सा भाजी तयार आहे. अगदी पाहुणे यायचे असले आणि जर समजा ही रस्सा भाजी तयार केली तरीही त्यांना अगदी मनापासून आवडेल. आणि आपणच जर काही घरच्या घरी वेगळं असं काहीतरी खावंसं वाटत असेल तर अशी ही वाटाणा आणि वांग्याची रस्सा भाजी एकदा नक्की करून बघा. अगदी भन्नाट चवीची अशी ही भाजी तयार होते आणि एकदम रसरशीत आणि अगदी घरच्या साहित्यातच तयार होते. जास्त वेळही लागत नाही. जशी आपण रोजची रस्सा भाजी करतो त्याच प्रकारे ही रस्सा भाजी केलेली आहे. ही रस्सा भाजी चपातीपेक्षा ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर चवीला लागते. आणि नंतर शेवटी थोडासा भात घ्यायचा आणि त्या भातावर थोडीशी ही रस्सा भाजी घातली की मग मात्र एक नंबर ही चवीला लागते. तर तुम्हीही अशा प्रकारची एकदा वांग्याची आणि ओला वाटाण्याची रस्सा भाजी एकदा नक्की करून बघा आणि ही कशी झाली तेही मला सांगा. कधी पाहुणे यायचे असू देत किंवा घरच्या घरी आपल्याला जरी खायची असेल तरीही ही भाजी एक नंबर चवीला होते. तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्यातलं तर एखाद दुसऱ्यांना ही रस्सा भाजी इतकी आवडली की त्यांनी अर्धा भात तर त्या रस्सा भाजीबरोबरच खाल्ला.